पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगल्या प्रकारचे मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅचचा जर विचार जर केला गेला तर उच्चांक गाठलं होतं. तब्बल पहिलीच मॅच उद्घाटनीय मॅच आपल्याला 85 धावसंख्येचं टार्गेट जिथे मात्र पाहायला मिळाले होते. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला वीर सावरकर आणि त्यांच्या विपक्षात कल्याण मित्रमंडळ ब्राह्मण मित्रमंडळ या दोन संघांमध्ये ही लढत आणि ग्रीन सिग्नल ऑन होतं पंचांचा. लेट्स प्ले. पहिला चेंडू. यस पंच थांबा. फॉर्मॅलिटीज आहे ती मात्र कंप्लीट करणे गरजेचं असेल. प्रत्येक मॅच साठी थोडासा अडथळा प्राप्त होतोय. 12वा प्रतिनिधी असणे गरजेचे असेल. ते नसतील तर आमच्यापर्यंत नावं पोहोचू द्या. यस पंचांचा ग्रीन सिग्नल ऑन होतोय. सामन्याला करायची सुरुवात. सागर आणि पुष्कर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर पाहायला मिळते. सागर पावरप्लेचं षटक हाताळण्यासाठी आर्यन ज्याने मात्र खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फ्रंट फूट बाहेर काढून त्यानंतर कव्हर ड्राईव्हच्या माध्यमाने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. परंतु समोर गोलंदाजीसाठी आर्यन आहे. मागच्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवर गडी बाद. त्यानंतर फक्त आणि फक्त लेग बाईकच्या स्वरूपाने एक धाव खर्च केली होती. तोच आर्यन ते मात्र गोलंदाजी मागून सज्ज होतोय. जसा नाणेफेकीचा कौल जिंकला तशी ते मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता कर्णधाराने आणि आपला इरादा स्पष्ट केला होता की 5 षटकांमध्ये 200 ते 300 धावा आम्ही मारू शकतोय. परंतु जर विचार जर केला गेला तर समोर वीर सावरकर रत्नागिरी हा संघ आहे. गत वर्षी चॅम्पियन संघ ठरला होता. त्यांच्या विरुद्ध चांगली फलंदाजी करावी लागेल. इथे शॉर्ट फॉर्मॅटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. आउट फ्रॉम द बॉडी चेंडू हाताळण्यात आलं होतं आर्यनने. त्याचं अनुषंगाने चित्ते मात्र एका धावेने स्ट्राईक जी मात्र रोटेट होतीये. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आतापर्यंत आर्यनच्या माध्यमाने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे. चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळाली आहे. चॅलेंजिंग निर्णय स्वीकारलाय फलंदाजी करण्यासाठी नाणेफेकी जिंकल्यानंतर. ते बॉटम हँडचा खूप चांगल्या प्रकारचा वापर. चेंडूला समोरच्या दिशेला फेकून दिला. खूप चांगल्या प्रकारचा ड्राईव्ह चेंडूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. सुरुवातीचे 3 चेंडू खूप चांगल्या प्रकारचे हाताळले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर इथे मात्र खूप चांगल्या प्रकारचा ड्राईव्ह पाहायला मिळालाय. सागर गोटस्करच्या बॅटमधून हा चौकार आलाय. फुलरलेनचा चेंडू जरूर होता परंतु फिंगर रोल करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने चेंडू मध्ये गती परिवर्तन तिथे मात्र स्लोवर वनचा वापर करण्यात आलाय. त्यानंतर एका धावेने स्ट्राईक रोटेट झालीय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र पाहायला मिळते 7 या आकड्यावर. संत आणि सावध सुरुवात म्हणावी लागेल. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता. 2 धावा ज्या मात्र कंप्लीट करण्यात आल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळ जो मात्र पुढे जातोय 9 या आकड्यावर. तर सन्माननीय मयुरेश अगलावे यांचं देखील व्यासपीठावर आगमन. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. मान्यवरांचं शुभ सन्मान देखील आमच्या आयोजकांच्या वतीने केलं जाईल. ते देखील स्वीकारायचं आहे. मान्यवरांना विनंती आहे. अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचं सन्मान करणं ही भारतीय संस्कृती इथे मात्र जपत असताना आमच्या आयोजकांच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचं शुभ सन्मान. पुढील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आदित्य. पहिल्या षटकाचा जर विचार जर केला गेला तर आर्यनचं षटक अप्रतिम हाताळलं. त्यामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा पाहायला मिळालेत. सागर गोडस्करच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय.
गोलंदाज आदित्य सज्ज होतो. पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी हाताळली होती. एक धावेचं षटक हाताळलं गेलं होतं. फुलरलेंचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट थर्ड मॅनला खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिटची संधी जरूर होती परंतु यष्ट्यांचा वेध घेऊ शकले नाहीयेत. एक धाव कंप्लीट. सोडती अशी धाव म्हणावी लागेल. डान्सिंग डाउन द विकेटच्या माध्यमाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटचं क्षेत्ररक्षण अप्रतिम असं जे क्षेत्ररक्षण करत असताना फक्त आणि फक्त एका धावेने स्ट्राईक रोटेट होतीये. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक संत गतीने सावध आणि संत सुरुवात म्हणावी लागेल. कल्याण ब्राह्मण मित्र संघ मंडल संघ इथे पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एकेरी धावेने धावसंख्या 1 ने पुढे वाढील. धावसंख्या 12 आणि स्ट्राईक रोटेड. गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारची होत असताना पाहायला मिळाली आहे. आदित्य आतापर्यंत सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. डान्सिंग डाउन द विकेट आले होते त्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी शेवटच्या क्षणाला रिलीज ऑफ द पॉइंट. जसं फलंदाज डान्सिंग डाउन द पुढे फ्रंट फुटला आले त्यानंतर चेंडू अवे फ्रॉम द बॉडी हाताळण्यात आलाय. त्याच अनुषंगाने डॉट चेंडूची समाप्ती इथे मात्र होत असताना पाहायला मिळाली आहे. आगळा वेगळा स्टान्स इथे मात्र चेंज करण्यात आला. ऑन साईडला चेंडू फेकून दिलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. 4. क्रिस योग्य तो वापर करत असताना पाहायला मिळाले. फलंदाज पुष्कर खूप चांगल्या प्रकारचा क्रिस योग्य तो वापर करत असताना चेंडूला फेकून दिलाय. पुन्हा एकदा स्टान्स चेंज केलं होतं. क्रिस योग्य तो वापर करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. त्यानंतर रिलीज होतं पॉइंट. आदित्यने पुन्हा एकदा लाईन चेंज केली परंतु यावेळेस जास्तच चेंडू आउटसाइडला ऑफ स्टंप हाताळण्यात आला आणि त्याच अनुषंगाने पंचांनी त्यामध्ये दंडित केलं गेलाय. अवांतराच्या सोबत एक धाव जी मात्र धावसंख्या फलकावर ऍड होईल. धावसंख्या फलक 17. 17 वर खतरा बनू शकतो. चेंडू हवे डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आलेत आणि 17 वर खतरा झालाय. पहिला गडी बाद इथे मात्र होत असताना पुष्कर ज्याची खेळी मात्र इथे होती समाप्त. श्रीरंग पाहायला मिळतो नवीन फलंदाज. ऍडव्होकेट आहेत श्रीरंग जे मात्र फलंदाजीला आलेत. इन ॲट नंबर 3 विराट कोहली रिकी पोंटिंग यांचा नंबर ज्या नंबरवर खेळाचा डाव सावरण्यासाठी फलंदाज पाहायला मिळतो तोच फलंदाज ऍडव्होकेट सौरभ आलेत. गोलंदाजी मागे समोरच्या दिशेला खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनून राहतील प्रेक्षक. समोर चेंडू खेळून काढलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. अगदी समोर चेंडूला खूप चांगल्या प्रकारे पिक केला. फेकून दिलाय. नक्कीच लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू हवाई सफर पाहायला मिळालाय. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या फलक जी मात्र आता फ्लाय झाली आहे 23 या आकड्यावर 1 गड्याच्या मोबदल्यात. गतीमध्ये परिवर्तन त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. हलक्या हाताने फक्त आणि फक्त चेंडूला इथे धावचीची संधी. धोक्याची घंटा जरूर वाजली आहे श्रीरंग साठी आणि पंचांचं बोट हवेत. फलंदाज बाद. श्रीरंग
जो मात्र नक्कीच थोडासा विचार मनिमय करतायत पंच लेग स्क्वेअर लेग पंचांशी. पंचांना रिव्ह्यू आहे जो मात्र यस पंचांचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळाला. आयोजकांनी जे मात्र पंचांसाठी रिव्ह्यू उपलब्ध करून ठेवली आहे आणि त्याचा वापर जे मात्र केलाय. पंचांचा ऑन फील्डचा जर विचार जर केला गेला तर आउट ऑन फील्ड डिसिजन आहे. रिव्ह्यूच्या माध्यमाने थर्ड अंपायरच्या माध्यमाने आपण चेक करणार आहोत. दूध का दूध पाणी का पाणी. ऑन फील्ड डिसिजन इथे मात्र ग्राह्य धरला जाईल. फलंदाज होतोय बाद. श्रीरंग जो मात्र फलंदाजीला आला होता संघाचा डाव सावरण्यासाठी आणि एकही चेंडू फेस न करता मात्र मैदान सोडावं लागलाय. डायमंडचा शिकार इथं मात्र म्हटलं जाईल. जेव्हा जेव्हा फलंदाज एकही चेंडू न फेस करता क्रीडांगणाच्या ग्राउंडच्या बाहेर जातो तेव्हा तेव्हा आपल्याला डायमंडचा शिकार असं म्हटलं जातं आणि तोच शिकार इथे मात्र होत असताना श्रीरंग न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिजित नेने. या आधीचा चेंडूचा विचार जर केला गेला तर लाऊड अपील करण्यात आली होती परंतु शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. त्यानंतर अप्रतिम चेंडू हाताळला. त्यानंतर मात्र सागरला पुन्हा एकदा तिथं झेल खूप चांगल्या प्रकारचा ऑफसाईडचा चेंडू ऑन साइडला फेकून देण्यात आलाय. चेंडू चाललाय शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षक आले होते त्यांच्या वाक्याच्या बाहेर. चेंडू वन बाउन्स होतो 4 धावांसाठी हा चौकार.
थँक्यू. नेने जसा मैदानात आला चेंडूला फेकून दिलाय 4 धावांसाठी. मागच्या 2 दिवसामध्ये फायनल मध्ये प्रवेश करून देणारा अभिजित नेने सन्मानजनक धावसंख्येच्या माध्यमाने तो मात्र पोहोचून दिला होता संघाला तो अभिजित नेने. आणि त्याच ताकदीने सुरुवात देखील पहिल्या चेंडूवर ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला फेकून दिला. 4 धावा आल्या. त्यानंतर कमबॅक केलं. चेंडू अप्रतिम हाताळला सौरभने. शेवटचा चेंडू चौकाराचं प्रत्युत्तर देत असताना खूप चांगल्या प्रकारचा चेंडू तो मात्र चेंडू पडल्यानंतर किंचितचा बाहेर निघाला. त्यानंतर डॉट चेंडूची समाप्ती होत असताना 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला गेला तर तब्बल धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचलीये 28. चौथं षटक हाताळण्यासाठी मयूरचा वापर करण्यात आलाय. अमय जोशी जो मात्र स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 28. 2 शेवटचे षटक आपल्याला पाहायला मिळतील. स्लोगिंग वरचे षटक हाताळण्यासाठी मयूरचा वापर. मयूरचा पहिला चेंडू डाऊन द लेग चेंडू पिचिंग पाहिली आहे पंचांनी. तिथे अपील करण्यात आली होती मयूरकडून पण तो चेंडू जर विचार केला गेला तर डाऊन द लेग चेंडू ट्रॅव्हल होत होता हेच पंचांनी हेरलं. त्यानंतर चेंडू शरीराला ब्रश होऊन चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल जरूर झालाय पण तो लेग बॅचच्या स्वरूपाने 2 धावाच्या मात्र ऍड होत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आपल्याला 30 या आकड्यावर. फुलारल्यांचा चेंडू समोरच्या दिशेला उडवला. ताकदीचा योग्य तो वापर. चेंडूला पाठवला 6 धावांसाठी. हा A1 क्वालिटीचा ब्लास्ट षटकार. अमय जोशीच्या बॅट मधून हा फटका षटकार आलाय. गरज होती या फटक्याची आणि आता मात्र समोरच्या दिशेला डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक वेगाने आले. वॉटर कॅच. 10 ते 15 पावलं धावून चेंडू पर्यंत पोहोचले अभिजित होते. अप्रतिम असं झेल तिथे मात्र टिपलाय. इथे मात्र मागच्या चेंडूचा विचार जर केला गेला षटकार आला होता आणि षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना मयूरनं अप्रतिम असा चेंडू हाताळला. त्यानंतर अभिजितने खूप चांगल्या प्रकारे झेल टिपला आणि अमय जोशी यांची खेळी समाप्त. धर्मवीर या दोन्ही मूवीज मध्ये या दोन्ही पार्ट मध्ये काम करणारा ऍक्टर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचं कामगिरी आहे आणि कामगिरीची मात्र मैदानामध्ये पेश करू शकले नाहीयेत ऋतुराज जो मात्र कॉड बिहाइंडच्या माध्यमाने पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार झालाय. कामगिरी खूप चांगल्या प्रकारची आहे. सोशल मीडियावर सातत्याने ऍक्टिव्ह पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या सिरीज मध्ये काम केलेला हा ऋतुराज जो मात्र जास्त काही करता आलं नाही. पहिल्याच चेंडूवर मात्र अकाउंट आपला मात्र उघडू शकलं नाही. 0 घेऊन आले आणि 0 घेऊन मैदानाच्या बाहेर. अमोद लोंढे मैदानाच्या आतमध्ये तू चल मैं आया अशी परिस्थिती जी मात्र ओढावून घेतली आहे. शेवटचे काही षटक शिल्लक आहेत. मयूर जो मात्र खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो. ड्राईव्हचा फटका पायात डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत.
फटका सुरेख होता. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार जर केला गेला तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 2 धावेच्या मदतीने 38-38. इथे कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये मयूरने अजून एक विकेट संपादित केल्या. अप्रतिम अशी गोलंदाजी इथे मात्र मयूरच्या माध्यमाने जर विचार जर केला गेला तर तब्बल 3 गडी बाद एकाच षटकामध्ये 4थं षटक हाताळत असताना मयूरच्या माध्यमाने अजून एक विकेटचं पतन. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात सोहम. शेवटचे 6 चेंडू अनिरुद्ध स्लोविंग वरचं षटक हाताळण्यासाठी अनिरुद्ध याचा वापर करण्यात आलाय. थोडासा संघ अडचणीत अडकलाय म्हणावं लागेल. शेवटच्या 6 चेंडू मध्ये चांगल्या धावा कशा उभारता येईल हे मात्र हेरावं लागेल. यावेळेस वेगवान गतीचा चेंडू होता. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. ते मात्र लेग बायच्या स्वरूपाने धावा आल्यात लेग बायच्या स्वरूपाने, परंतु धावा येणं गरजेचं आहे. कल्याण ब्राह्मण मित्रमंडळ संघासाठी कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळालं. धाव संख्या थोडीशी स्थिरावलेली होती. त्या धावा ज्या मात्र आल्यात या चेंडूवर 4 धावांच्या मदतीने नक्कीच थोडस धाव संख्या फळक फ्लाय झालाय. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या फळक 42 या आकड्यावर. शेवटचे 5 चेंडू महत्वाचे असतील. हाफ ट्रॅकर चेंडू जरूर होता, परंतु चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी म्हणावे लागेल. चेंडू पडल्यानंतर उसली थोडीशी कमी घेतली आहे. एक धाव पुन्हा एकदा ऍड होईल धावसंख्या फळकावर. नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचं हे दोन्ही संघाचे कर्णधार. लगेचच इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणं गरजेचं असेल. यावेळेस बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. क्रिकेटचं मालक सौंदर्य दाखवणारा हा फटका. बॅकफुटला आले, चेंडू वेट केला, त्यानंतर शेवटच्या क्षणाला प्रहार पाहायला मिळतोय आणि चेंडूला फेकून दिलाय. दंदन दंदन करत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. जी मात्र आता पुढे सरसावली आहे. 47 महत्वाचा चौकार जो मात्र बॉल फलंदाजी करत असणाऱ्या कल्याण संघाला. ऑन साइडला चेंडू अलोंग द कार्पेट डीप मधून 2 क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. क्या बात आहे. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. वेगाने चेंडूवर आले. चेंडू जसा उचलला त्याच वेगाने चेंडू ऑन द स्टंप फेक ही पाहायला मिळाली आहे. फुल्लर लाईनचा चेंडू मनगटाचा योग्य वापर. ऑन साइडला एकापेक्षा जास्त काही नाहीये. चुकीची फेकी, चुकीचं बॅकअप तिथे होतं, परंतु शेवटच्या क्षणाला सोटी धाव घेण्याच्या नादात तिथे मात्र फलंदाज होतो बाद.
पाहायला मिळते. मागच्या वर्षीमध्ये अप्रतिम अशी कामगिरी आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये केली होती. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आमच्या वतीने हार्दिक स्वागत. येस बॅटर नेम प्लीज. कपिल कुलकर्णी पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू अनिरुद्ध, इथे चांगला फटका टीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंगॉमला होते, परंतु चेंडू पडल्यानंतर त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाले. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा शेवटच्या चेंडूवर 4 धावा आल्यात. नक्कीच खूप चांगल्या प्रकारचं एंड इथे मात्र म्हणावं लागेल. ज्या धावा 4 षटकामध्ये आल्या नव्हत्या त्या धावांची गरज होती, त्या धावा इथे मात्र शेवटच्या षटकामध्ये जरूर आल्यात. विचार जर केला गेला 3 चौकाराच्या माध्यमाने एकूण शेवटच्या षटकाचा जर विचार जर केला गेला तर तब्बल 15 धावा आलेत आणि या 15 धावा नक्कीच संजीवनीचं काम जे मात्र करण्यात पाहायला मिळेल, कारण का या महत्वाच्या धावा आहेत. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल मोरिया 11 त्यांच्या विपक्षात श्रीराम स्पोर्ट्स. दोन्ही संघाचे कर्णधार यायचा आहे. लगेचच इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणं गरजेचं असेल. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला नाणेफेकी करत असताना दोन्ही संघाचे कर्णधार आणि त्यांच्या सोबत जे मात्र जोडले जातील आमच्या सोबत या स्पर्धेसाठी अप्रतिम असे समालोचक व्हॉइस ऑफ कल्याण मयूर मोरे ते देखील जॉईंट होतील. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी उपलब्ध राहायचं आहे. पहिल्या सत्राचा जर विचार जर केला गेला तर आर्यनचं षटक अप्रतिम पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आदित्यने देखील खूप चांगल्या प्रकारची कामगिरी केली गेली. 8 धावा, त्यामध्ये एक महत्वाचा गडीबाद. त्यानंतर सौरभचा जर विचार जर केला गेला तर तब्बल 11 धावा. एखाद्या स्टुडंटचा एखादा सब्जेक्ट जर वीक असेल तर तो त्यांना आधीच कळतो. ते त्याची तयारी करून घेतात, त्यामुळे एक्झाम मध्ये चांगले मार्क पडतात. अशा क्लास कल्याणमध्ये? अरे माझा भाचा जातो त्या क्लासमध्ये. उगाच बोलतोय का मी? मला ऍड्रेस दे, मी आजच जातो तिथे. तुम्ही काही काळजी करू नका सर. प्रत्येक विद्यार्थी हा युनिक असतो आणि त्याची शिकण्याची पद्धतही. योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वास दिला तर यश नक्की. मोरिया 11 आणि मोरिया 11च्या समोर श्रीराम स्पोर्ट्स. चला दोन्ही कॅप्टन आलेत. आपण टॉस करूयात, नाणेफेकीचा कौल करूयात. बघूया पुढील सामन्यासाठी या दोन्ही कॅप्टन्स आणि सन्माननीय श्री टॉस करत आपण नाणेफेकीचा कौल. आजच्या दिवसातला 4था सामना. चला दोन्ही कॅप्टन्स यायचं आपण. सो हेड आणि टेल बघूया कोण कॉलिंग करतंय. पुणे संघाने एक सामना जिंकलाय. बघूया सो टॉस कोण होईल टॉस का बॉस. बघूया. हेड इज द कॉल अँड इट्स अ टेल्स. सो पुणे टीम हॅज वन द टॉस. काय तुमचं डिसिजन? आम्ही गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ. गोलंदाजी करू. धन्यवाद. जास्त काही तुम्हाला विचारणार नाही. तुम्ही काय सांगाल? प्रथम बॅटिंग करायचे. आम्ही बॅटिंगच करणार होतो, त्यामुळं टॉस हरला ते बरं झालं. किती धावांपर्यंत जायचा मानस असेल? पहिल्या मॅचला बघितलं 84 झालंय, तर साधारण त्याच्या आसपास काढायचा प्रयत्न करू आम्ही. धन्यवाद. एक सुंदरसा फोटो इथे घेऊया. आणि जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा योगेश पाटील उंबरगावचा जबरदस्त आवाज. धन्यवाद मयूर. 54 धावसंख्येचा टार्गेट हे मात्र चेस करण्यासाठी सलामीची जोडी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम अशी फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाजाकडून 50 धावसंख्येची पार्टनरशिप देखील या फलंदाजांकडून पाहायला मिळाली. तेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळालेत. बॉलर्स नेम्स आमच्यापर्यंत पोहोचू द्या.
गिरीधर आणि अभिषेक ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. येस बॉलर्सने प्लीज. सोहन येस थँक्यू. येस पंच प्ले करायचे गेम. गिरीधर पाहायला मिळतो मागच्या मॅच मध्ये अप्रतिम फलंदाजी. पहिला चेंडू इथे मात्र इनसाइड एज आणि चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय. पहिल्या चेंडूवर इथे मात्र गोल्डन डकचा शिकार होत असताना गिरीधरला मात्र मैदानाच्या माघारी परतावं लागेल. वेगवान गतीचा चेंडू हाताळला सोहनने आणि पहिला चेंडू इनसाइड एज, त्यानंतर चेंडू यष्ट्यांवर जाऊन हाताळलाय. बिग विकेट डाऊन. पाहायला मिळालं सौरभ. गिरीधरला मात्र अकाउंट ओपन करता आलं नाहीये. पहिल्याच चेंडूवर मात्र विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळालंय. नशिबाची साथ मिळणं देखील गरजेचं असेल. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम फटकेबाजी, त्यानंतर या चेंडूवर जर विचार जर केला गेला पहिल्या चेंडूवर इनसाइड एजच्या माध्यमाने चेंडू यष्ट्यांवर जाऊन आदळलाय. चोपन्न धावा ज्या मात्र टार्गेटवर सेट करण्यात आल्या आहेत, त्याचा प्रत्युत्तरात मात्र पहिल्या चेंडूवर एक मोठा मोहरा गारद केला म्हणावं लागेल. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. जर विचार जर केला गेला तर मागच्या पहिल्या मॅच मध्ये 85 धावसंख्येचा उच्चांक देखील याच संघाने गाठला होता. यावेळेस क्या बात आहे, अप्रतिम ड्राईव्ह पाहायला मिळतोय. इनफिल्डला भेदलाय, त्यानंतर चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. अप्रतिम असं कव्हर ड्राईव्ह म्हणावं लागेल. अगदी कॉपी बूट स्टाईल मध्ये फ्रंट फूट बाहेर काढला, त्यानंतर अप्रतिम असं ड्राईव्ह. येस, जी काही नियमावली आहे त्या नियमावलीचा वापर करणं गरजेचं आहे. हा आयोजक जी काय फॉर्मॅलिटी आहे, नियमावली आहे, त्या नियमावलीचा कडेकोड वापर या स्पर्धेमध्ये केला जातो आणि त्यासाठीच ही विचारविनिमय केलं जातंय. या स्पर्धेसाठी काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन आहे, त्या रूल्सचा आपण वापर करणे अनिवार्य आहे आणि त्याच अनुषंगाने ही टीम मीटिंग मात्र आपल्याला पाहायला मिळते. आयोजक जो काही योग्य तो निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल.
फक्त डेड बॉल देण्यात आला हा चेंडू. जे काही रूल्स अँड रेग्युलेशन या स्पर्धेसाठी आपल्याला देण्यात आले त्याचा योग्य तो वापर करणं अनिवार्य ठरेल. चेंडू डेटच्या माध्यमाने हा कॅन्सल चेंडू करण्यात आला आहे. तर विचार जर केला गेला तर सौरभने तिसरं षटक हाताळलं होतं, त्यामुळे त्याला वरती फलंदाजी करता येणार नाहीये. तेच इथे मात्र टीमने विचार केला आणि त्या रूल्स अँड रेग्युलेशनचा योग्य तो वापर करण्यात आलाय. यावेळेस ऑन साइडला फुलरलेनचा चेंडू बॅकफुटला आले होते, त्यानंतर ऑन साइडला थोडस फंबल होत असताना त्याचा फायदा घेत असताना एकेरी धावेचं दुहेरी धावमध्ये कन्व्हर्जन आपल्याला पाहायला मिळतोय. नजर हटी दुर्घटना घटी अशा प्रकारची ही धाव चोटीच्या स्वरूपाने म्हणावी लागेल. कारण ऑन साइडला जर विचार जर केला फक्त आणि फक्त चेंडू हाताला ब्रश होऊन जमीन वादळला, त्यानंतर लगेचच चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमाने एकेरी धावेचं दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन. इथे गतीमध्ये परिवर्तन, अप्रतिम क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कल मध्ये नक्कीच धावा वाचवल्यात. विचार जर केला गेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर होते, जर चेंडू का निसटला असता तर नक्कीच चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळाला असता. जी धावसंख्या 54 धावसंख्येचं टार्गेट, जो मात्र छोटस टार्गेट म्हणावं लागेल. कारण का जर विचार जर केला गेला तर पहिल्या मॅच मध्ये वीर सावरकर संघाने तब्बल 85 धावसंख्येचा उच्चांक गाठला होता. तो संघ 54 धावायसाठी पहिल्या षटकामध्ये थोडासा स्ट्रगल करत असताना पाहायला मिळाले. कारण की ज्या प्रकारचे गोलंदाजी होते त्याचा तशाच प्रकारची साथ क्षेत्ररक्षणाकडे टीम देखील पाहायला मिळते. यावेळेस चेंडू हवेत आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तो फक्त आणि फक्त बनून राहील प्रेक्षक. चेंडू चालला हवाई सफर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या फलक फ्लाय झाली. धावसंख्या 9 या आकड्यावर. पुढील चेंडू चांगल्या प्रकारचा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. यावेळेस लावलाय मॅप आणि शोधला गॅप. चेंडू डेस्टिनेशन पर्यंत देऊन जाईल 4 धावा. ड्राईव्हच्या माध्यमाने चेंडू फक्त आणि फक्त कनेक्शन, टायमिंग आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस सीधी बात, नो बकवास. चेंडू फेकून दिलाय 6 धावांसाठी. अजून एक षटकार. विकेटचं पतन झालं होतं, त्यानंतर असं वाटलं होतं की थोडस अर्थला प्राप्त झालाय की काय, परंतु त्यांनी सांगून दिलंय की गत वर्षाचे चॅम्पियन आम्ही उगाचच नाही ठरलोय. कारण का जी धावसंख्या खोलंबली होती, जी धावसंख्या स्थिरावलेली होती, त्या धावसंख्येला शेवटच्या 3 चेंडूवर वेग प्राप्त करून दिलाय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या फलक 19. पुढील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. प्रणव दापके. कमबॅक करावं लागेल. ज्या प्रकारची फलंदाजी, बॅकफुटला गेले होते फलंदाज, त्यानंतर फॉलो थ्रो मध्ये चेंडू हाताळण्यात आलाय प्रणव कडून. नक्कीच पाहिलं गेलं फलंदाज रिलीज ऑफ द डिलिव्हरी बॅकफुटला गेले, त्यानंतर त्यांना फॉलो करत असताना त्यांच्या शरीराचे चेंडू इथे मात्र रिलीज करण्यात आले. त्यानंतर हलक्या हाताने फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचं काम तिथे मात्र करण्यात आलंय. योगेश खूप चांगल्या प्रकारचं खेळ म्हणावं लागेल. कारण का एका बाजूला विचार जर केला गेला तर अभिषेकच्या बॅट मधून खूप चांगल्या प्रकारची धावा, खूप चांगल्या प्रकारचे मोठे फटके येतात, त्याला स्ट्राईकवर कशा प्रकारे आणण्यात येईल हे मात्र योगेशने हेरलं आणि त्याच अनुषंगाने हे स्ट्राईक रोटेट करण्याचा हा फटका स्ट्राईकवर पुन्हा एकदा अभिषेक पाहायला मिळतोय. अजून एक तडाखा पाहायला मिळतोय.
पुढचा घुटना वाकवला, बॅट मधला स्वीट साऊंड टक आणि चेंडूवर लावली आहे 6 धावांची मोहर. बिग हिट 6. मने पाहू शकता, क्या बात आहे, घुटना टेक और सिक्सर दे. ग्रामीण टेनिसच्या माध्यमाने अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. कॅमेरामॅनच्या माध्यमाने पुढचा घुटना वाकवला आणि स्टँड अँड चेंडू पाठवला स्टँड्स मध्ये. क्या बात आहे, अप्रतिम कामगिरी लाईव्हच्या माध्यमाने आपल्याला पाहायला मिळतं. ग्रामीण टेनिस अप्रतिम, खूप कमी वेळामध्ये उच्चांक या वाहिनीने गाठलाय. अप्रतिम अशी कामगिरी करत असताना, क्लॅरिटी विथ क्वालिटी या स्लोगनच्या माध्यमाने अप्रतिम कामगिरी करत असताना 3 षटकार बॅक टू बॅक, 2 षटकार आलेत. पुढील चेंडू ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. एका धावेने स्ट्राईक रोटेड, एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय 27 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा प्रणव सज्ज. यावेळेस विचार जर केला गेला तर योगेशचा बॅकफुटला जास्त प्रमाणात जात असताना पाहायला मिळत आहेत. ऑफसाईडला कुठेतरी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न योगेशच्या माध्यमाने बॅकफुटला थोडीशी क्रीजचा वापर करत असताना इनसाइड आउटच्या माध्यमाने खेळण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. त्यानंतर प्रणव त्याला मात्र फॉलो करतायत. जशी जागा बनवते त्याच दृष्टीने चेंडू शरीराच्या दिशेने फेकण्यात आलाय. प्रणवच्या माध्यमाने चेंडू निर्धावाच्या स्वरूपाने हाताळलाय. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप फलंदाजापासून यावेळेस चेंडू दूरवर ठेवण्यात आलाय. विचार जर केला गेला तर 5 चेंडू हाताळलेत. 5 चेंडू मध्ये पहिल्या चेंडूवर एकेरी धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉटच्या माध्यमाने. षटकार जरूर आलाय परंतु इकॉनॉमिकल षटक म्हणावं लागेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. शेवट कशा प्रकारे करतोय प्रणव. इथे चेंडू पडल्यानंतर राईज झाला होता. चेंडू फेकण्यात आलाय. चुकीचं कॅल्क्युलेशन. प्रणवच्या माध्यमाने चूक पाहायला मिळते. 64 धाव जी मात्र कंप्लीट करण्यात आली आहे. नक्कीच जे चेंडू फेकण्यात आला गोलंदाज प्रणवने तो मात्र कलेक्ट केलं नाहीये आणि त्याचाच फायदा घेत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमाने 2 धावा ज्या मात्र कंप्लीट करण्यात आल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 29. 29 या धावा पाहायला मिळत आहेत. प्रणवने कुठेतरी कमबॅक केलाय. सोहनचं षटक थोडस महागडं ठरलं होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 19 धावा ज्या मात्र कुटण्यात आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर प्रणवच्या षटकामध्ये षटकार जरूर आला परंतु कमबॅक केलंय प्रणवने. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 10. ऋतुराज फडके फलंदाजीमध्ये करता काही आलं नाहीये. पहिल्या चेंडूवर बाद झाले जरूर. आता मात्र ती भूमिका गोलंदाजीच्या स्वरूपाने कंप्लीट करावी लागेल. ऋतुराजचा पहिला चेंडू चांगला चेंडू हाताळला होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं होतं. सन्मान दिलाय. पहिला चेंडू अप्रतिम हाताळलाय ऋतुराजने. सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असतात. मालिका असेल, मूव्हीज मध्ये असेल, खूप चांगल्या प्रकारचं काम च्या माध्यमाने पार पडत असताना पाहायला मिळालंय. परंतु आज
क्षेत्र वेगळं आहे. क्रीडांगणावर क्रिकेटमध्ये खेळत असताना फलंदाजीमध्ये काही करता आलं नाहीये. गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू अप्रतिम हाताळलाय. यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलाय. पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन इनसाइड आउटच्या माध्यमाने ज्या फटक्यासाठी प्रयत्न पहिल्या चेंडू पासून चालू होते योगेशच्या माध्यमाने, तो फटका या क्षणाला आलाय. इनसाइड आउटच्या माध्यमाने चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी हा षटकार. मागच्या काही चेंडूवर अशाच प्रकारचं स्टान्स चेंज करत होता, बॅकफुटला जात होते. त्यानंतर 12वा खेळाडू देखील त्याला सांगत होता की आतमध्ये येऊन खेळ, परंतु स्वतःवर त्यांनी आत्मविश्वास दाखवला आणि पुन्हा त्याच फटक्यासाठी षटकार. पुन्हा एकदा इन्साइडच्या माध्यमाने चेंडू फेकून दिला, परंतु डीप मध्ये अप्रतिम झेल स्वीकारलाय. फलंदाज होते बाद. षटकाराच्या माध्यमाने इथे मात्र प्रत्युत्तर देण्यात आलाय. गोलंदाजी करत असताना ऋतुराजच्या माध्यमाने योगेशची केली समाप्त. मिस केली आहे. या बल्ले चेंडू पडल्यानंतर राईज झाला होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडू उचलतील, फेकतील, तोपर्यंत अवधी होता 2 धावेचा. 2 धावाच्या मात्र कंप्लीट बॅकअप चुकीचं, परंतु 2 धावांपेक्षा जास्त काही नाहीये. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 39 39 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची अजूनही गरज. या पहिले पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकापेक्षा जास्त नसेल. बॅकअप थोडस दूरवर आहे. 1 धाव कंप्लीट. 40 धावा धावसंख्या फलकावर पाहायला मिळत आहेत. सलामीचा एकमात्र फलंदाज जो मात्र एक हाती किल्ला लढवतोय. अभिषेक रिव्हर्सच्या माध्यमाने चेंडू हवेत आहे. यष्टी रक्षकाच्या थोडस पुढे चेंडू पडलाय. त्याचं निसंगाने जीवदान इथे मात्र मिळालंय अभिषेकला. षटक समाप्त होतोय. ऋतुराज विकेट जरूर आली, परंतु धावसंख्या जर पाहायला 12 धावसंख्येचं हे षटक म्हणावं लागेल. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार जर केला गेला तर वीर सावरकर संघ रत्नागिरी या धावसंख्येची धावसंख्या फलक त्याचा आलेख आपण जर पाहायला गेला तर 41 या धावसंख्येवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचली आहे.
सागर पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू पडल्यानंतर हार्डलेचा चेंडू पडल्यानंतर राईज झालाय. डान्सिंग ऑन द विकेटच्या माध्यमाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची समाप्ती. चुकीचा चेंडू जरूर हाताळलाय, त्याचा फायदा घेता आला नाहीये. फुलर लेनचा चेंडू होता. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावाच्या स्वरूपाने पाहायला मिळालेत. अशाच प्रकारची गोलंदाजी करण्याची गरज आहे. 10 चेंडू आणि 13 ची गरज आहे. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत 2 चेंडू अप्रतिम हाताळलेत. सागर कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. चुकीचा चेंडू इथे अपील करण्यात आली होती. ते तर बॅट कट म्हणजे लगातारचा तिसरा डॉट चेंडू. क्या बात है सागर. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. सलामीचा फलंदाज अभिषेक, ज्याच्या बॅट मधून 3 षटकार 1 चौकार आलाय, त्या फलंदाजाला 3 चेंडू मध्ये एकही धाव करू दिली नाहीये. 9 चेंडू 13 ची गरज. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. भूमिका इथे मात्र अगदी चोख निभावतोय. इथे बॅटच्या रडाल मध्ये चेंडू होता. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट आले होते. त्यांच्या पत्ती उत्तर देत असताना चौथ्या चेंडूला पाठवलंय 6 धावांसाठी हा षटकार. फुल्लर लाईनचा चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. 1 टप्पा घेत असताना 1 धाव कंप्लीट. दुसरीचा अवधी होता आणि 2 धावा देखील पूर्ण होत असताना 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक जो मात्र पुढे चाललाय 49. जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची गरज. हा चेंडू महत्वाचा असेल. हा चेंडू जो डॉट आला तर शेवटच्या षटकामध्ये रंगत निर्माण होईल. परंतु हा चेंडू नक्कीच सामना फिनिश करण्यासाठी प्रयत्न जे मात्र केले जातील. फुल्लर लाईनचा चेंडू पुन्हा एकदा फायदा हवा तो घेता आला नाहीये. परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धोक्याची घंटा जरूर वाजली होती. परंतु अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमाने 2 धावा इथे मात्र कंप्लीट होत असताना 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलक जो मात्र जाऊन पोहोचलाय एकूण 51. म्हणजे 6 चेंडू आणि 3 ची गरज. तर ऑन स्क्रीन आपण पाहू शकता मुख्य व्यासपीठावर गोगो असोसिएशनचे संचालक जयदीप गोडसे, मनाली गोडसे, चिन्मयी घोटस्कर आणि त्यांच्या सोबत तर रेवा देखील पाहायला मिळते. तसेच शलाका घोटस्कर हे देखील आपल्याला मान्यवर पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचा मात्र आनंद घेत असताना या स्पर्धेचा शुभाशीर्वाद देण्यासाठी महिला वर्ग देखील आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचं आयोजन असं पाहायला मिळतोय. सुबोध घोटस्कर यांच्या नेतृत्वाअंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम अशी कामगिरी. या स्पर्धेचं 3रं पर्व, मागचं पर्व देखील याच क्रीडांगणावर पाहायला मिळालं. आई गावदेवी क्रीडांगण, या क्रीडांगणावर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या क्रीडांगणाचा खूप चांगल्या प्रकारचा वाटा म्हणावा लागेल या
उंबर्डे गावचे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अण्णा पंजे असतील यांच्या माध्यमाने हा क्रीडांगण आपल्याला उपलब्ध झालं. तसेच डीबी इन्फ्रास्ट्रक्चरचे ओनर मच्छिंद्रदादा जाधव यांची खूप चांगल्या प्रकारचा मोलाचा वाटा या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 3शी गरज असताना पहिला चेंडू रिव्हर्सच्या माध्यमाने खेळण्याचा प्रयत्न आहे ते मात्र फसतोय. डॉट चेंडू येत असताना पहिला चेंडू अमयच्या माध्यमाने निर्धाव चेंडू. 5 चेंडू 3शी गरज. चेंडू पडल्यानंतर कट चेंडू झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. गॅप मोठी आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. विजयाचा फटका जो मात्र फलंदाच्या माध्यमाने पाहायला मिळाला. आणि अशा प्रकारे वीर सावरकर रत्नागिरी संघ लागोपाठच्या 2 मॅचेस मध्ये इथे मात्र विजय संपादित केलाय. गत वर्षाचा चॅम्पियन संघ वीर सावरकर रत्नागिरी संघ 2 मॅचेस मध्ये बॅक टू बॅक विन. मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे अभिषेक. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच वैभवजी जोशी साहेबांचे शुभ हस्ते देऊयात आपण सामना वीर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड वैभवजी जोशी यांच्या शुभ हस्ते. मयूर या मॅचचा हिरो. तर या लवकर सन्माननीय श्री वैभवजी जोशी